आज जायचं होतं मला गोंधळाला. तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे जेवण होतं, काल गोंधळ झालेला त्याचं. तर माझ्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे काय, साडी कोणती लावणं हा क्वेश्चन मार्क पडतो नेहमी मला. बट मी पटकन कुठली तरी चूज केली साडी आणि लावायला घेतली. आणि माझ्यासाठी सर्वात मोठा टास्क पण हा असतो साडी लावणं, बिकॉज मला खूप जास्त टाईम पण लागतो आणि मला इतकी परफेक्च्युअल येत पण नाही. बट अशी हलकी फुलकी असेल ना ती मी लगेच पटापटा रेडी होते. पण बाकीच्या मला इतकं नाही जमत. अजून 1 वर्ष झाला तरी पण मी ट्राय करतेच. आणि साडी वगैरे लावून झाले, मेकअप पण झाला. बट मेन पार्ट म्हणजे सिंदूर, जो की सगळ्यांना आवडतो आणि लागतो, त्याच्याशिवाय शोच नाही ना. तर ते मला इतकं आवडतं ना, तर सिंदूर लावायला मला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे चांगला लूक पण येतो. सो असं माझा मस्तपैकी रेडी वगैरे झाली आणि गेली. माणसंच येत नव्हती, त्याच्यामुळे इथे छोट्या मुली सगळ्या खेळत होत्या, कारण पाहुण्यांची सगळी वाट बघत होती. तर आमचे एक पाहुणे आलेले, सगळेजण थकलेली वाट बघून, बिकॉज 8:30 वाजलेले. आणि फायनली यायला लागली सगळेजण. जेवण वगैरे चालू झालं वाढायचं आणि मटणाचं जेवण असतं, तुम्हाला माहिती आहे, मटण चिकन वगैरे सगळं होतं. तरी ते आमची नंतर पब्लिक इतकी वाढली आणि शेवटी मला घरातच जेवायला लागलं. जागा पण नव्हती. रात्रीचे आम्ही गेलो बीचवरती, अलिबाग बीचला. अचानक ठरलं आमचं आणि आम्ही सगळेजण गेलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो फालुदा खायला, कारण तुम्हाला माहिती आहे फालुदा आम्ही नेहमी कुठला खातो आणि कुठल्या फ्लेवरचा खातो, तुम्हाला सांगायची तर गरजच नाही. फालुदा वगैरे खाला. असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्या, बाय.